परी निशी या समाधीच्या श्रवणाचं निशी म्हणजे रात्र आणि दिन म्हणजे दिवस रात्र दिवस जो श्रद्धेनं श्रवण करतो काय फल मिळतं काय होतं नामदेवराय बोलतात की जो श्रद्धेनं श्रवण करतो करती निशी दिनी काय होतं काय मिळतं त्याला घरासोबत काय मिळतं त्यासी चक्रपाणी देईल भेटी त्याला चक्रपाणी म्हणजे परमात्मा भेटतो जगाचा मालक त्याला भेटतो विचार करा परब्रह्म परमात्मा भेटत असेल तर काय आनंद वाटत असेल हो आपल्याला एखादी नाशवान वस्तू भेटले तर इतका आनंद वाटतो बिस्किटच्या पुढ्यात आपण आनंदी कोणाला गरज नाही तरी वाटणाऱ्यांना वाटण्यात आनंद आहे कोणी घेत नाही तरी वाटतातच आपण श्रद्धेनं एक नाशवान वस्तूचा जर आपल्याला एवढा आनंद होतो अविनाशी परमात्मा ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी किती आनंद जीवाला पण असा परमात्मा त्यांना भेटतो कोणाला जे श्रद्धेनं संतांच्या समाधीच्या प्रसंगाचं श्रवण करतात नामदेवराय सांगतात अखंड समाधीचं श्रवणाचं सर्व संतांचे समाधी प्रसंग ती माऊलीची असो ती सोपानकाकाचा समाधी प्रसंग असो की तो आदिशक्ती आईसाहेब मुक्ताईचा समाधी प्रसंग असो निवृत्तीनाथ दादाचा असो का कोणत्याही संतांच्या समाधी प्रसंगाचं जर श्रवण केलं तर महाराज सांगतात समाधी श्रवण करती निशी कोण भेटतो त्याला आमदार खासदार काय एखादा जिल्हा परिषदचा अध्यक्ष हे काय महाराज नाशवान पद हे कधी जातील सांगता येत तुकोबाराच्या भाषेत ब्रह्मादिक पदे या पदावर असणारे दुःख रूप आहे बाकीचे काय सुखरूप होतील या जगात पण अविनाशी सुखस्वरूप आनंद कंद योमय भूमा तप सुखम नाल्पे सुखम असती असा परब्रह्म परमात्मा त्यांना भेट देतो कोण भेटतो महाराज सांगतात त्याला चक्रपाणी परमात्मा त्याची त्याची भेट होणं फार कठीण आहे बाकीच्यांची भेट होईल ते गौडन बोलते याच्या भेटी करता काय काय नाही केलं मी जन्मोजन्मांतरी बहु केले सायास याची भेटी लागी याची लागी